हे कुठून येऊन अवचित ठाके काळोखाचे वारे. हे कुठून येऊन अवचित ठाके काळोखाचे वारे. चैतन्याच्या नभास झाकून देई क्रूर इशारे. किती जळावे, किती जळावे, किती उजळावे, क्षण हे गोठवणारे. विझवून टाकी पेटत्या दिव्या उदासीचे हपकारे. तरी उठोनी, तरी उठोनी पुन्हा तेवती जीव थरथरणारे. उबाऱ्यास्तव अंगात भरती काळोखाचे वारे. काळोखाच्या वाऱ्यापुढती शिडे उन्हाची धरारे. आकांक्षांचे वल्ले मारून झाकोळ पार करारे. आकांक्षांचे वल्ले मारून झाकोळ पार करारे. नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष जावडेकर आजच्या बुकब्रोच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आत्ता आपण ही जी सुंदर कविता ऐकली ती ऐकली अंजली ढमाळ यांची. त्यांचा हा एक अतिशय छान कविता संग्रह आहे, ज्याचा त्याचा चांदवा, आणि त्यातली ही एक मला स्वतःला व्यक्तिगत आवडलेली कविता होती. त्यामुळे मी अंजली ताईंना विनंती केली की आजच्या एपिसोडचा आपण प्रारंभच या कवितेने करूया. थोडक्यात बघूया अंजली ताईंचा प्रवास. अंजली ढमाळ कर्तबगार शासकीय अधिकारी आणि उत्तम लेखिका कवयित्री. मंत्रालयामध्ये जो अभिजात मराठी भाषा कक्ष आहे त्याच्या त्या कक्षप्रमुख आहेत. मुळात त्या आधी राज्य कर उपायुक्त होत्या आणि आता राज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक देखील आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांचं कार्य तर जोरात चालू असतंच, पण अनेक विद्यार्थ्यांना त्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतात. जयपूर लिटफेस्टमध्ये इथे तुम्ही बघाल त्यांनी देशोदेशीच्या राजदूतांना मराठीची माहिती दिली आहे. अनेक परिसंवादात त्यांची व्याख्यानं होतात, त्या सामील होतात. निखळत्या चौकटीत आणि ज्याचा त्याचा चांदवा ही त्यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली पुस्तकं. आज बुकब्रोमध्ये अंजली ढमाळ यांचा एक वेगळा प्रवास आयुष्याचा आणि लेखनाचा आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही शब्दांची लय तुम्हाला कशी गवसली? काय नक्की तुम्ही वाचलत की ज्यामुळे तुम्हाला वाटलं आपणही लिहायला पाहिजे? कुठले लेखक तुमचे आवडीचे होते? कुठली पुस्तकं तुम्ही आधी वाचलीत? का तुमचं सगळं जीएसटी वगैरे सगळा वेगळा अभ्यास चालू होता आणि त्यानंतर हे सगळं मागे पडलं मग एकदम केलं? तर मला कुतूहल आहे, आणि आपले बुकब्रोचे जे सगळे चांगले आहेत आमचे प्रेक्षक त्यांनाही हे कुतूहल असणार. त्यामुळे हाच पहिला प्रश्न. कविता मला भेटली ती माझ्या आईच्या मांडीवर डोकं टेकलेलं असताना. वा. कारण आई मला त्या कविता वाचून दाखवायची जेव्हा मला वाचायला येत नव्हतं, आणि मग आई वाचायची आणि मग ते आम्ही जिथं कराडमध्ये राहत होतो तिथं समोर त्या काळे आजींचं वाडा होता आणि त्या वाड्यातून पारिजातकाचं झाड दिसायचं. मग ते झाड, आईचे बोल आणि ते पुस्तक आणि मी अशी निवांत पडलेली, असं एक सुंदर फिलिंग माझ्या आतमध्ये कुठेतरी खूप शांतपणे असं विसावलेलं आहे. वा, क्या बात आहे. आणि त्यानंतर मला जी कविता भेटली ती शाळेच्या पुस्तकांमध्ये. मग ती पद्मा गोळेंची कविता आहे, मी एक पक्षीण आकाशवेडी तुझ्याचे मला भान नाही मुळी. तर ती कविता वाचताना पुन्हा दुसरी काय, आम्रतरू हा धरी शिरावर कोमलनीचे सावली, मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे माथ्यावरी. पाठ आहेत त्यांच्या अजूनही. तर या कविता ना बाकीची मुलं शाळा म्हणजे मधली सुट्टी झाली गेली खेळायला, पण मी नाही, मी त्या आम्रतरू हा धरी शिरावर, मी असं, मला असं वाटतं माझ्यातल्या कवयित्रीचा जन्म तिथेच झाला की त्या झाडाखाली मीच बसलेली आहे असं मला वाटलं त्या पुस्तकातलं चित्र पाहून. आणि नंतर आम्ही गावाकडे राहत होतो, तर गावामध्ये पाऊस पडत होता, गुरं घराकडे चाललेली आहेत, त्या कौलारू घरांमधनं धुराचे असे लोट येत आहेत. हे सगळं पाहताना माझ्या आत काहीतरी झालं आणि मग मला ते कविता सुचली. आता ती माझ्याकडे नाहीये, मी तेव्हा काहीतरी लिहिलं, पण असं वाटलं की मी सगळी आसपासची दुनिया विसरली आणि तो समोर जो नजारा दिसतोय तो पाहत पाहत मी काहीतरी लिखाण केलं आणि मग त्या कविता येत राहिल्या. नंतर मग वहीच्या मागच्या पानांवरती कविताच कविता असायच्या, मैत्रिणींना मधल्या वेळामध्ये वाचून दाखवायच्या, हे मी करायचे. पण माझ्या कवितांबाबत मला सगळ्यात जास्त जवळचे वाटले ते बोरकर. आणि मग ते त्या गोव्यातलं वातावरण आणि ते कोकणातलं असं वाटायचं की त्यांना जाऊन भेटावं. आणि या कविता माझ्या आत सतत अशा रुंजूनच राहिल्या. आणि मला असं वाटतं की कवितेमध्येच लय असते असं नाही, तुमच्या लिखाणामध्ये, तुमच्या जगण्यामध्ये सगळीकडे लय असते, तेव्हा ती शब्दांमध्ये येते. वि. स. खांडेकरांची पुस्तकं वाचत वाचत मी अशी स्वप्नाळू दुनियेत जायचे आणि असं वाटायचं की नाही, आपल्याला जे वाटतं ना ते जग प्रत्यक्षात येऊ शकतं, हे मला ती पुस्तकं वाचून पहिल्यांदा जाणवलं. हिरवा चाफा वाचताना
मला असं जाणवलं की नाही, तो जो क्रांतीचे विचार मनात आणतो आणि जे प्रत्यक्षामध्ये वास्तव जे धगधगतं त्याच्या भोवती असतं, तर तो ते प्रत्यक्षात जग जग आणू पाहतो आणि हा जीवनवाद जो आहे तो आपल्याला पुन्हा पुन्हा लिहायला प्रवृत्त करतो, की ठीक आहे, वा वास्तव हे असं असलं तरी पण हे बदलता येऊ शकतं आणि आपण वा त्याच्यामध्ये फुलोरा आणू शकतो. आणू शकतो. त्यातून वा माझं गद्य आणि पद्यलेखन होत गेलं. क्या बात. आता मी कधीही हा जेव्हा कविता संग्रह वाचीन तेव्हा मला कराडच्या त्या शाळेमधली आम्रतरू हो. म्हणणारी आधी छोटी मुलगीच आठवेल. हा जो संग्रह आहे त्याचं सगळ्यात पहिलं आता तुम्ही प्रेक्षक इथे बघाल स्क्रीनवरती त्याचं मुखपृष्ठ किती छान आहे. म्हणजे अत्यंत पहिलं मला नेहमी असं वाटतं की अनेकदा मुखपृष्ठ आणि आतला आशय याची जर एक मेळ झालेला असेल चांगला तर मजा असते. तो इथे झालाय आणि हे मुखपृष्ठ जे जे आपल्याला सांगतं ते सगळं आतल्या कवितांमध्ये खरं आहे. आणि तो एक त्याचा ब्लरबाई अंजली कुलकर्णींनी लिहिला आहे, तोही अतिशय चांगला लिहिलाय आणि शब्दालय प्रकाशननी याची उत्तम निर्मिती केली. म्हणजे बोली भाषेंमधली लय देखील इथे एक नकळत आलेली आहे. इथे निमशहरी भाषा देखील आहे, शहरी भाषा आहे. तर मला असं वाटतं की मराठीची अनेक रूपं दाखवणारा हा जो तुमचा चांदवा आहे, तर त्याविषयी आता तुम्हीच आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? कविता मी आता मगाशी सांगितलंच की कविता मी लिहायला सुरुवात केली ते खूप बालपणी, पण माझा कविता संग्रह अगदी 40शीत आला माझ्या. तर याचं कारण मी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होते आयुष्याच्या, सांसारिक जबाबदाऱ्या होत्या, शेतातली कामं होती, हे सगळं करत करत आणि स्पर्धा परीक्षांची तयारी होती. त्या तयारीमधनं मी काही गुरफटून गेले होते आणि नंतर थोडासा विसावा मिळाल्यानंतर त्याचं कंपायलेशन केलं, काही नवीन कविता आल्या आणि यातून मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की कुठलीही गोष्ट मी यात ठरवून केलेली नाही की नाही मला आता हे मांडायचंय आणि मला आता ते करायचंय, असं नाही झालेलं. ते आतून जसं आलं, ज्या लयीमध्ये ज्या शब्दांमध्ये आलं ते तसं तसं मी मांडत गेले आणि त्यामुळं कदाचित असेल की कधी ते ग्रामीण आलं कारण मी ग्रामीण भागातून आलेली आहे, कधी ते निमशहरी कराड सातारा सारख्या ठिकाणाहून आलेलं आहे, आता मी मुंबई पुण्यामध्ये असते तर तिथलं ते आलेलं आहे. हे सगळं आपल्यामध्येच असतं. आपण त्याचं असं बायफर्केशन नाही करू शकत. एकाच वेळी आपण हे सगळे असतो आणि याचं बेमालूम मिश्रण या कवितांमध्ये झालेलं आहे. हा फारच महत्वाचा विचार विशेषतः मराठी साहित्याच्या संदर्भात मला वाटतो. कारण आपल्या इथे एक वर्गीकरण करण्याचा छंदच अनेकदा समीक्षकांना आहे की ही ग्रामीण कविता, हे दलित साहित्य, हे आणि आत्ताची जी कॉम्प्लेक्स रियालिटी आहे जी आहे आणि त्याच्यात सगळेजण एकाच वेळी सगळे रोल्स अनेकदा सांभाळत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा कविता संग्रह त्या दृष्टीने अत्यंत रिमार्केबल असा आहे. यात एक मला आणखीन आता म्हणजे तुमच्या बोलण्यातून आणखीन आठवलं की मला बरेच जणांनी हे सुचवलं सुद्धा की आमच्याकडे पण प्रेम कविता आहेत पण आम्ही ते छापत नाही, तर आम्ही हे सामाजिक बाबी ह्या मांडायच्या. मला असं वाटलं प्रेम कविता आणि सामाजिक गोष्टी आणि वैयक्तिक गोष्टी ह्या एकमेकांपासून वेगळ्या कशा असू शकतात. तुम्ही जेव्हा आतून खूप समृद्ध किंवा दुखावलेले जरी असाल तरी पण ते आणि तुमचं सामाजिक जगणं हे सगळं एक संध असतं. ते काही गोष्टी लपवून तुम्ही फक्त काही गोष्टी प्रोजेक्ट करणं हे माझ्या मनाला कधीही पटलं नाही. जे मी आत आहे तेच मी बाहेर आहे आणि तेच माझ्या लिखाणात पण असेल हा माझा आग्रह राहिला. त्यामुळे जशा आहेत तशा कविता मी छापायला निग्रह केला की माझ्या येतील तर अशाच येतील, ह्या सगळ्या सह येतील कविता. भले त्याला कोणी सामाजिक कवयित्री मला म्हणो किंवा न म्हणो, पण हे आहे हे असं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने मी उलट म्हणेन की अंजलीताई त्या खऱ्या अर्थाने बंडखोर कवयित्री आहेत. कुठल्या अर्थाने सांगतो, कारण सध्या हा पायंडा झालाय की एक आपल्या परिचयाच्याच आहेत कवयित्री, तर त्या एकदा मला म्हणाल्या होत्या की नाही कसं आहे आशुतोष, अवॉर्ड मिळवायचं असेल तर मला स्त्रीवादी कविताच लिहायला लागते. म्हणजे आता हे झालंय असं आपल्या साहित्य व्यवहारात. तर तिथे असं कुठलंही दडपण न बाळगता अंजलीताईंनी जे लिहिलंय ते अस्सल संवेदन दिलंय आणि मुळात त्यांना आधी का कविता संग्रह स्वतःचं आणणं अवघड होतं किंवा अशक्य होतं. एक योग्य त्या प्रक्रियेला वेळ देऊन कविता नावाच्या विजेचा आदर राखून त्यांनी आता उलट मी असं म्हणेन की हा जो 40शीत आलेला कविता संग्रह आहे तो अजून पुढे 40 वर्ष नक्की जाईल असं मला वाचल्यानंतर वाटलं. अंजलीताई या फक्त कवयित्री नाही आहेत, तर त्या आता कादंबरीकार आहेत. अगदी यावर्षी फेब्रुवारीमध्ये रोहन प्रकाशनने त्यांची ही कादंबरी प्रकाशित केली, निखळत्या चौकटीत. मला एक तर शीर्षक त्याचं खूप आवडलं आणि मोठी कादंबरी आहे आणि त्या कादंबरीचा आशय देखील खूप विविध अंगाने जातो. अनेक पात्र आहेत, त्या पात्रांचे एकमेकांबरोबरचे असलेले ताणेबाणे वेगळे आहेत. आपल्या बुकब्रोच्या वाचकांना जरा त्या
तुमच्या कादंबरीची एक तोंड ओळख करून द्याल का? त्याची हो. थीम साधारण काय, कथाबीज काय? खरं तर आमचे सगळे प्रेक्षक, मी स्कॉलर म्हणतो तसे असतात. जर जुनं पुस्तक असलेलं त्यांनी वाचलेलंच असतं, पण ही अगदी आता ताजी या वर्षीच प्रकाशित हो, झालेली हो, कादंबरी हो. असल्याने तुम्ही जरा सांगितलं तर चांगलं. नक्कीच. निखळत्या चौकटीत ही कादंबरी सहजीवनावरती बोलते आणि सहजीवनाच्या वैयक्तिक अवकाशाबरोबर ती वैश्विक अवकाशाकडे जाते, की माणूस म्हणून आपला कसा प्रवास चाललेला आहे आणि माणूस म्हणून आपण आपल्या साध्या साध्या नात्यांमध्ये जसे वागतो ना, तसेच तुम्ही समष्टीशी सुद्धा वागत असता आणि तसंच विश्वाबाबत सुद्धा विचार करत असता. तर हे त्याचं कथाबीज आहे. त्यामध्ये एक नायक जो आहे तो एका मुलीबरोबर लिव्ह इन मध्ये राहतो. त्याचं आधी लग्न झालेलं आहे, त्याला मुलगी आहे आणि या सगळ्या ताण्याबाण्यामध्ये त्याला आधी कधीतरी असं वाटत असतं, की मला अशा एखाद्या मुलीबरोबर जीवन जगायचं आहे आणि पण मात्र तो प्रयत्न नाही करत. म्हणजे हे आता समर्थांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर पडत मूर्खांसारखं हे आहे, की कळत सगळं असतं तुम्हाला, पण तुम्हाला त्यातलं प्रत्यक्षात जगायला हवं असतं, पण जगायचं नसतं. तुम्ही त्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. अशा पद्धतीने तो पुढे जातो. नंतर ही मुलगी त्याच्या आयुष्यात येते. ते सहजीवनामध्ये जगत राहतात आणि एका टप्प्यावर जेव्हा संघर्षाची वेळ येते, तेव्हा हा विचारी असणारा, लिखाणामध्ये असणारा माणूस, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस पूर्ण युटर्न घेऊन आपल्या भूमिकेपासून ढळतो. आणि ही मुलगी मात्र त्या सगळ्या त्याच्या शब्दावर विश्वास ठेवणारी. म्हणजे आपण आता यांच्या नारायण सुर्वेंच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर सबद लिखना बडा सोपा है, शब्दासाठी जीना बडा मुश्किल है. तर तसं ते शब्दावर त्याच्या विश्वास ठेवून ती जगणं आपलं त्याच्यामध्ये समर्पित करते आणि एका टप्प्यावर असं होतं, त्याच्यामध्ये बरेच ताणेबाणे आहेत, की तुम्ही कोर्ट कचेऱ्यांपर्यंत विषय जातो आणि त्यावेळी ती एका टप्प्यावर म्हणते, की बस या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी आहे, की हे तू हारलास का आणि मी जिंकले का, आणि या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि मला कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं नाहीये किंवा काही नाही. तर तू ह्या सगळ्या तुझ्या मानवीय मर्यादांच्या पलीकडे जाऊन एकदा स्वतःकडे बघ, असा आवाहन ती त्याच्यातल्या माणूसपणाला करते. आणि मग त्याच्या ह्या मुख्य कथानक आणि त्याच्या सोबत असणारी कथानक म्हणजे काही समतेचा आग्रह धरणारी अतिशय लढाऊ बाण्याची महिला एक आहे, शैली म्हणून. ते या सगळ्याकडे कसे पाहते आणि मग त्याभोवती आसपास काय चाललेलं आहे समाजामध्ये. तुम्ही विवाहाच्या नात्यात पण असता आणि इतर नात्यांमध्ये पण जाता, तर त्यावेळी तुम्ही माणसाकडे कसं बघता, माणसाकडे वस्तू म्हणून बघता, काही गोष्टींचं त्याचा एक भोग घ्यायचा म्हणून बघता, त्याच्याकडे तुम्ही माणूस म्हणून बघता का. तर ह्या साध्या साध्या गोष्टींचे प्रश्न विचारणारी ही महिला आहे. आणि त्याच्यासोबत मग इतर कथानक, काही मुलींचं शोषण झाले, हे फक्त मुलींच्याच बाबतीत असं नाही, मुलांचंही झालेलं. मुलंही तशी जर असतील, संवेदनशील आहेत आणि ते त्या भावनिक अंगाने जगू पाहणारी आहेत आणि त्यांना असं एकदम विरुद्ध कुणीतरी भेटलं तर त्यांचीही फरफट होते. तर स्त्रियांच्या इतकंच पुरुषांचीही बाजू मांडणार आणि पुरुषांचीही कुचंबणा मांडणारी ही स्वतःच्या जेंडर आयडेंटिटीच्या पलीकडे जाऊन लेखकाला लिहिता आलं पाहिजे, तरच तो चांगला लेखक असतो. तर अंजली ते या 100% त्या कसोटीवर पार होतातच, कारण त्यांना पुरुष कळला आहे. काही वेळा म्हणजे लेखिका जेव्हा पुरुष लिहितात तेव्हा त्या इतक्या त्यांच्या विचारातनं लिहितात की आम्हाला तो परकाच वाटतो, आम्हाला तो नक्की पुरुष आहे का नाही असंच वाटतं. असं इथे काही मला वाटलं नाही. हे पहिलं. तुम्हाला तरीही स्त्री ही अधिक शहाणी असलेली आणि अधिक आतून अधिक ताकद असलेली अशी वाटते, असं कुठेतरी तुम्ही ठामपणे नाही पण आलंय. ते का आहे माहितीये का, की आपल्या म्हणजे विशेषतः महाराष्ट्रामध्ये समाजानं स्त्रियांवर इतकं काम केलंय, तेवढा पुरुषांचा प्रवास अजून झाला नाहीये. आणि ही जी पुढारलेली किंवा जाणीवा उन्नत झालेली, क्षमता वाढलेली ही जी महिला आहे या समाजाची, तर तिची कुचंबणा होती की तिला तितक्या ताकदीचं, तितका उन्नत झालेला पुरुष भेटत नाही. खरंय, ही परिस्थिती आहे. पण कादंबरी लेखन हे मला सगळ्यात अवघड वाटतं. मे बी मी कादंबरी लिहित असल्याने असेल, पण मला असं वाटतं की कादंबरीत असं होतं ना, की तुम्हाला 1-1.5 वर्ष समजा तुम्ही लिहित असाल तर सारखा तो धागा तुटत असतो. ते काय एका दिवसात बसून कोणाला कादंबरी लिहिता येत नाही. त्यामुळे तो धागा तुटतो, तुम्ही दैनंदिन जीवनात जाता, व्यावहारिक आयुष्य करता. आता अंजली ताई तर मंत्रालयातच बसतात, तिथे तर काय असतं तुम्हालाही वातावरण माहिती. तर तिथनं पुन्हा एकदा त्या टेबलवर येऊन पुन्हा त्या मूडमध्ये जायचं, पुन्हा त्या पात्रांच्या जगात, असं सारखं ऑन अँड ऑफ करायला एक तुम्हाला फक्त का हे लिहावंसं वाटलं, हे अवघड शिवधनुष्य का पेलावंसं वाटलं?
अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे हे जे नातेसंबंध आहेत, या नात्यासंबंधांना पूर्वी जे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे असेल किंवा समाजाचा एक हे असतं प्रभाव होता, त्यामुळे असेल, पण माणसं असं सहजासहजी नात्यांची तोडमोड किंवा विश्वासघात किंवा गृहीत धरणं हे फार करत नव्हते. पण आता ते जास्त वाढलेले आहे आणि त्याच्यामध्ये होरपळून जातात माणसं. तर होरपळणाऱ्या अनेक जीवांची कथा घ्यावी असं मला वाटलं आणि नात्यांमध्ये होरपळणारे जीव आणि होरपळणारी नाती हे सगळं मांडावं असं मला वाटलं आणि त्यातून या कादंबरीचा जन्म झाला. म्हणजे मी सांगेन की वास्तवातले बरेच पात्र मला भेटले, त्यांनी माझ्याशी अतिशय विश्वासानं मला काही शेअर केलं आणि मी ते ऐकताना म्हणजे खरं सांगते की गाभाऱ्यात जाताना आपण ज्या नम्रतेने आणि विशुद्ध हृदयानं जातो आणि तेव्हा सगळ्या वाहना तुमचं मनोगत हे सगळं बाजूला ठेवून ते ऐकतो, तितक्या नम्रतेने मी हा ऐकत गेले आणि त्यामुळे ते खूप खोलवर गेलं आणि मला असं वाटलं की नाही, यांनी मला ज्या विश्वासानं मांडलेलं आहे ते मला मांडलं पाहिजे. आणि त्यामध्ये काही गोष्टी नेणीवेतल्या आल्या, काही कल्पनेतल्या आल्या, काही असं वाटतं की हे असं नको, असं असायला हवं दुनियेत, तर ते पण याच्यामध्ये आलेलं आहे. तर या सगळ्याचा एक असा छान गुंफण झालेली आहे. या सगळ्या लेखनामध्ये तुमची संदर्भ संपृक्तता आपण ज्याला म्हणतो, म्हणजे रेफरन्स जे क्रॉस रेफरन्सेस असतात ते इतके सहज येतात आणि इतके येतात म्हणजे मी त्यांना आता आमचं शूट चालू होण्याच्या आधी म्हणलं, हो तुम्ही हिंदी कविता आणि उर्दू कविता वगैरे खूप वाचायच्यात का, कारण निखळत्या चौकटीमध्ये खूप ठिकाणी तशी अवतरणं आहेत किंवा लोकसाहित्याचे अनेक संदर्भ दोन्ही मला पुस्तकांमध्ये दिसतात. तर हा तुम्ही जाणीवपूर्वक हे सगळं इथे घेतलं का ते लिहिताना आलं? गजरा आणि तिची बहीण या दोघी त्या बारवेत उतरतात माळावर जाऊन आणि त्या बारवेत सहज पैसा टाकतात आणि असं पाणी करून प्रार्थना करतात विश्वामध्ये सगळीकडे प्रेम राहू दे त्याच्यासाठी. तर ते मला असं वाटलं की मी कधीतरी बालपणी त्या बारवेत जाऊन बसायचे एकटीच आजोळी गेल्यानंतर, ते कुठेतरी नेणीवेतलं माझ्यामध्ये आलं. तसं गावामधलं तो श्रीरंग असा पळत पळत डोंगरावरती जातो, तर ते डोंगरावरचं ते सुद्धा ठरवून केलेलं नाही, अशा बऱ्याच गोष्टी ठरवून न केलेल्या आहेत पण त्या माझ्या भोवतालामध्ये आलेल्या आहेत. प्रत्येकाने कुठं ना कुठल्या टप्प्यावर काही बायकांची कुजबूज असते, संध्याकाळच्या गप्पा मारत बसतात, मिसरी असत वगैरे, त्यातलं काही आलंय. काही कोणी अगदी म्हणजे माझी एक मैत्रीण एकदा बोलली होती की तिला सासरी त्रास होत होता, ती माझ्याशी शेअर करत होती आणि मी थोडं सायकोलॉजीचा अभ्यास असल्यामुळं ती माझ्याशी खूप मोकळेपणानं बोलत होती. तेव्हा मी म्हटलं तू का नाही उलटून एक तरी शब्द बोलत, ती म्हटली अगं, मी म्हटलं अगं तू कसली करारी अशी होतीस, अग्नीसारखी होतीस, ज्वाळेसारखी होती, तू आता काय असं झालंय तुझं. तर ती म्हटली दीदी, आता ती माझ्यापेक्षा लहान आहे 1-2 वर्षांत, दीदी मला म्हटली दीदी माझ्यात आता चटका देण्या इतका सुद्धा विस्तव शिल्लक राहिलेला. तर ते मी हल्ले आतून की बापरे हे काय झालंय का, व्यक्तीचं काय झालंय हे, आणि असं वाटलं की मग ते कवितेमध्ये येतं, मग हे लिखाणामध्ये असं आलेलं आहे, असं ते सगळ्यामधून आलेलं आहे. आणि ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे ते ग्रामीण भाषा त्यामध्ये आली आहे. तसंच मुंबईमध्ये पण वावरलेली आहे, पुण्यात आहे. हा सगळा पैसा आहे तो मला असं वाटतं की माझा जो जगण्याचा कॅनव्हास आहे तसा तो अस्सल ग्रामीण पासून अल्ट्रा मॉडर्न पर्यंत गेला आणि तो आला याच्यामध्ये. अभिजात भाषेचा जो दर्जा मराठीला मिळालाय त्या संदर्भातला जो सेल आहे त्याची सगळी जबाबदारी सध्या अंजलीताई पेलतायत अत्यंत समर्थपणे. आणि पुन्हा मुळात त्या राज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक किंवा एक प्रशासकीय अधिकारी या भूमिकेत तुम्ही जाता, तेव्हा आत्ताच्या मराठी भाषेपुढची आणि मराठी लेखनापुढची देखील तुम्हाला आव्हानं काय वाटतं? इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारे आता पिढ्या तयार होत आहेत. बरोबर. आणि त्यांनी मराठी कशी वाचावी आणि ती कशी आत्मसात करावी हे एक पहिलं आव्हान, की तुम्ही लिहाल खूप पण ते वाचणाऱ्या त्या मुलांना हे समजणार का, तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं हे एक आव्हान आहे. दुसरं म्हणजे मराठीचे 2 टोकं दिसतात. एक तर आम्ही काहीच मानणार नाही, आम्ही ते एकदम सरमिसळ अशी करू पाहणार, आणि दुसरं असं दिसतं की मराठी अशी शुद्ध स्वरूपात जपू पाहतात. तर या दोन्ही टोकांच्या मध्ये एक मध्यम मार्ग म्हणूयात की तुम्ही स्वीकारार्हता वाढवा. जशी इंग्रजी एकेकाळी अशी होती की ती अस्ताला चाललेली होती आणि ती नंतर जगभरात पसरली, कारण त्यांनी स्वीकारार्हता वाढवली. तशी मराठीनं जर स्वीकारार्हता वाढवली की ठीक आहे याला टेबल म्हणतात तर टेबल येऊ देत ते भाषांमध्ये,
आणि थोडंसं स्वीकारत राहूया, थोडं थोडं मराठीचा आग्रह धरत राहूया. खरंय. असं जर करत राहिलो तर ती मराठी आणखीन चांगली पसरेल. आणि दुसरा भाग म्हणजे इतर भाषांकडे पाहताना आपण त्यांच्याकडे भाषा भगिनी किंवा हे म्हणून पाहतो का, तो जर आपण खूप असं आग्रही राहिलो आणि खूप टोकाला जर गेलो तर मग भाषांमधले वाद खूप आपल्या जगण्याशी सुद्धा येतात, ते येत राहतात. तर त्याबाबत सुद्धा मला असं वाटतं की इतर भाषांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा उदार जर असेल तर आपली भाषा सुद्धा त्यांनी स्वीकारली जाईल त्यांच्याकडून. आम्ही आता मध्यंतरी जेव्हा अभिजात भारतीय भाषांचं एक राष्ट्रीय संमेलन घेतलं होतं, राष्ट्रीय परिषद घेतलेली, तर त्या परिषदेमध्ये वेगवेगळ्या भाषांचे लोक आलेले होते, तज्ज्ञ आलेले होते. त्यावेळी असं वाटलं की तेही आपल्याला विचारतात तुमच्या भाषेतलं हे मला येतं, ते वाक्य येतं किंवा हे असं आम्ही एकमेकांना शेअर करत होतो. ते इतकं सुंदर होतं ना की आपल्याला नवीन काहीतरी मिळतंय आणि आपल्यातलं काहीतरी दुसरीकडे जात आहे. हा जो नद्यांचा प्रवास आहे ना एकमेकींचा, तसा तो भाषांचा प्रवास जर आपण पाहिला तर मराठी चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकते असं मला वाटतं. जागतिक दर्जावरती पोहोचायचं असेल, तिथं स्थिर व्हायचं असेल तर आपल्याला साध्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य आपल्या शब्दांमध्ये आणावं लागेल. मराठीचं भाषिक सौंदर्य आहे, एक आशयाचं सौंदर्य आहे आणि इथल्या मातीतनं आलेलं जीवन याचं एक सौंदर्य आहे. या सगळ्याचा विचार साहित्यामध्ये झाला पाहिजे तर ते साहित्य उत्तम दर्जाचं होत राहील. अधिकाऱ्यांना काय मराठीतलं कळतं, एक आपल्याकडे ऍटिट्यूड असतो. तर मला वाटतं आता सगळं अंजलीताईंचं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला ते कळेल. मीनाक्षी पाटील ताई देखील अत्यंत चांगल्या कवयित्री आहेत आणि मीनाक्षी ताईंच्या एका कविता संग्रहावर मी बुकब्रोचा एपिसोड केलाय, त्याची इथे लिंक खाली टाकतो, तोही बघा. जो मुलाखत नाहीये, मी कोकणात गेलो होतो आणि मला सगळं समोर हिरवा डोंगर बघून त्यांच्या कविता आठवल्या आणि तेव्हा योगायोगादी पुस्तक होतं मी प्रवासात घेतो म्हणून, तेव्हा एक एपिसोड केला. किरण कुलकर्णी सर आहेत, त्यांची माझी व्यक्तिगत ओळख नाही पण त्यांचे मी जे विचार ऐकले त्यावरनंही आपल्याला कळतं की आपल्याकडे एक चांगली उत्तम मोठी फळी आता महाराष्ट्र सरकारमध्ये सगळे जे मराठी साहित्यावर भाषेवर प्रेम करतात अशा अधिकारी, नवी जी मुलं आहेत जी लिहायला लागलेत आणि पुष्कळ चांगलं मराठीत लिहितायत असं दिसतं, तर यांना तुमचा एक लेखक म्हणून आणि एक मराठी भाषेचा अधिकारी म्हणून दोन्ही रोल्स मधनं बघताना काय सल्ला असेल? भाषेच्या विकासाबाबत आणि प्रवासाबाबत मी पहिल्यांदा सांगेन की भाषेचा विकास हा तुम्ही बोलण्या चालण्यातनच करत राहता आणि साहित्य हे भाषा आणि साहित्य या दोन्ही सोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. साहित्य जितकं उन्नत, जितकं कसदार असेल तितकं त्यातलं लोकांच्या जीवनावरही त्याचा परिणाम होत असतो. आणि साहित्याचा माणसांवर परिणाम होतो तसा माणसांच्या जगण्याचा, भोवतालाचा, पर्यावरणाचा साहित्यावर परिणाम होतो. तर या गोष्टी लक्षात घेऊन कुठल्याही प्रकारचं न्यूनगंड किंवा अहंगंड न बाळगता लिहायला सुरुवात करावी आणि लिहिताना कुठल्याही बाबतीत भीती न बाळगता, म्हणजे आता मी हे लिहू का, मग ह्यातनं काय होईल, मग ते लिहू का, नको, मग ह्याचा हा विचार करतील का. तर एक मला माझ्या एका मित्राने कादंबरी लिहायला सुरुवात केल्यानंतर, मला आता त्या तज्ञाचं नाव आठवत नाही पण त्याची एक नोट पाठवली होती की लिहिताना तू काय काळजी घे. तर त्याच्यामध्ये तो म्हटलं की तू लिहिताना तुझ्या मनात जे जे आहे ते पहिल्यांदा झर्रकन कागदावर उतरव, त्याचं नंतर एडिटिंग करू, पण तुझ्या जे उत्स्फूर्तपणे येते ते पहिल्यांदा लिहि. दुसरं सांगितलेलं की तू जी गोष्ट सांगू इच्छितेस तेव्हा फक्त एकच विचार कर की एकच माणूस तुझ्या समोर बसलेला आहे आणि त्याला तू हे सांगतेस. तू सगळ्या समाजाला काय वाटेल, जगाला काय वाटेल, मग माझ्या ओळखीच्यांना काय वाटेल हा विचार न करता फक्त समोरच्या माणसाला, एका व्यक्तीला गोष्ट सांगते असं करून लिही. आणि मला ते खरंच वाटलं की माणूस वाचताना ते पुस्तक आणि तो असे दोनच असतात आणि तो वैयक्तिक संवाद असतो खूप. तर हा संवाद आपल्याला साधायचा आहे आणि साहित्य लेखन म्हणजे दुसरं काही नाही, एकमेकांना गोष्टी सांगणं आहे. वा, क्या बात आहे. तर ते आपल्याला छान आतून अगदी वाटतं ना, तेव्हा ते तसंच्या तसं पोहोचलं पाहिजे आणि मग ते माणसाला त्या लिखाणातनं आपल्या जगण्याचं प्रतिबिंब दिसेल. आता मी कादंबरीच्या ज्या प्रतिक्रिया येतात, अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत खूप प्रतिक्रिया येतात, तेव्हा ते म्हणतात की ह्या कादंबरीतली ही मला माझ्यासारखी वाटली, तो मला माझ्यासारखं वाटला. काही कवितांबाबत पण ते जपलेल्या आणि रापलेल्या ही कविता खूप गाजली. त्यावेळी अनेक म्हणजे महिलांच्या तर प्रतिक्रिया आल्याच, पण अनेक पुरुषांनी मला सांगितलं की मॅडम आम्हाला
माझी आत्या आठवली, मला माझी आई आठवली, वा. माझी लेक आठवली. वा. हे जे आहे ना ते मला असं वाटतं की तुमच्या साहित्यामधनं तुमचं तू स्वतः मी बाजूला काढून ठेवा, मग ते जे येईल ना ते सगळ्यांचं असेल. फारच मस्त. आपण मला फक्त वाटतं कंड्यूट असू. बेस्ट गाईडलाईन्स वन कॅन गिव्ह असं आपण म्हणायला पाहिजे. अशा पद्धतीचा हा सल्ला आहे. आणि त्यांनी बोलता बोलता नकळत साहित्याची एक फार सुंदर सहज सोपी तुम्ही व्याख्या घडवून आणलीत आता बोलताना, की आतून सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे साहित्य. इतकं छान त्या आता बोलल्या. खूप चांगलं वाटतंय अंजलीताई, तुम्ही आज आवर्जून माझ्या इथे घरी आलात. धावपळ तुमची खूप असणार, व्यग्रता खूप असणार, पण तरी वेळ काढून आलात. आणि या दोन आपल्या तुमच्या कविता संग्रहावर आणि कादंबरीवर आपली इतकी छान चर्चा झाली. आणि या बाकी महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. ज्याचा त्याचा चांदवा आणि निखळत्या चौकटीत दोन्ही वाचण्यासारखं आहे. वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या जातकुळीचं हे लेखन आहे, एवढंच मी सांगतो. तुमच्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे भरभरून येतात, मला माहिती आहे. म्हणजे आमच्या ना बुकब्रोमध्ये असं फक्त लाईक आणि लव नसतं, लोक उतारे लिहितात आपल्या सगळ्या प्रतिक्रियात, कारण खरंच चांगले प्रेक्षक आहेत. तर तसंच आजच्या एपिसोडवर तुम्हाला काय वाटतं, समजा काही पटलं नाही तर तेही अंजलीताई प्रतिक्रिया बघतील, आम्ही तिथे तुम्हाला रिस्पॉन्ड करू. आपला हा संवाद असा झालाय तो आता असा होणार आहे. पुन्हा एकदा अंजलीताईंचे मनापासून आभार मानतो. सगळ्यात शेवटी फक्त तुम्हाला विनंती करतो की याच्या छान जो आता एपिसोड रंगत आलाय त्याची सांगतात मात्र तुमच्या कवितेनेच एकदा पुन्हा आज होऊ दे. सुरुवात आपण तुमच्या कवितेने केली आणि शेवटही तुमच्या कवितेने होऊ दे. आता मी काही बोलत नाही. नक्कीच मला आवडेल. कवितेचं नाव आहे तू भेटत जा. तू भेटत जा तुझ्या अलवार कोशाची कवाडं हलकेच उघडून. एक हळूवार उत्कटता पाझरत असते तुझ्या सुगंधी स्पंदनातून. सहज सुंदर ताजेपणा लहरत असतो तुझ्या स्वप्नाळू डोळ्यातून. ही हळूवार तजेला उत्कटता स्पर्शत राहते. ही हळूवार तजेल उत्कटता स्पर्शत राहते कोवळ्या कवडशांच्या रेशमी लढीतून. पण कविता उमलून येते शब्दांच्या अबोल पाकळ्यातून. या साजिऱ्या गहिऱ्या क्षणांसाठी तू भेटत जा. या साजिऱ्या गहिऱ्या क्षणांसाठी तू भेटत जा आपल्या असण्याचा पट ओलांडून. वळून पाहताना वाटेल तुला ही कविता आहे की माझंच जगणं आतनं आलंय बहरून. तू भेटत जा, तू भेटत जा.